ई-जलसेवा प्रणालीमध्ये धरणाची पाणी पातळी SMS-द्वारे कशी भरावी याविषयीचे विवेचन आपण करूया. सहकार्यांनो, धरणाची दैनंदिन पाणी पातळी प्रणालीमध्ये भरण्यासाठी आपल्याला अनेकदा साईट सोडून कार्यालयात यावे लागते. संगणक प्रणाली उघडून इंटरनेटशी जोडावे लागते आणि त्यानंतर प्रणालीत लॉग इन होऊन दैनंदिन पाणी पातळी M2 मॉड्यूलमध्ये भरावी लागते. साईटवरूनच संगणक न उघडता मोबाईलद्वारे दैनंदिन पाणी पातळी भरता आली तर किती धमाल होईल ना? होय, आता हे शक्य आहे. साईटवरूनच आपल्याला SMS-द्वारे दैनंदिन पाणी पातळी ई-जलसेवा प्रणालीमध्ये भरता येईल. कसे ते आता आपण पाहूया. यासाठी आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे. मॉड्यूल M8 मध्ये डॅम्स अँड कॅनल्स या लिंकमध्ये जा. आता आपल्या धरणाचे नाव निवडा. धरणाचा डॅम कोड नीट टिपून ठेवा. तो SMS पाठवण्यासाठी आपल्याला नंतर लागणार आहे. आता रिझर्वायर लेवल डेटा एंट्री ऑपरेटर या लिंकमध्ये जा. न्यू बटनावर क्लिक करा. धरणाच्या दैनंदिन पाणी पातळीचे रीडिंग घेणाऱ्या जबाबदार कर्मचाऱ्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करा. आता आपली प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. ही क्रिया फक्त एकदाच करावयाची आहे. दररोज SMS पाठवण्याची पद्धती आता आपण पाहूया. समजा आपल्याकडे धरणाचा कोड PRAS असा आहे व आजची पाणी पातळी 345.500 अशी आहे, तर मोबाईलवर SMS असा टाईप करा: MHWATERWLPRAS 345.500. आता हा SMS 9223166166 या क्रमांकावर पाठवा. लगेचच आपल्याला खालीलप्रमाणे संदेश प्राप्त होईल: थँक यू फॉर युझिंग द सर्व्हिस. वॉटर लेवल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड इनटू डेटाबेस. झाले, आपल्या धरणाची पाणी पातळी ई-जलसेवा प्रणालीमध्ये आपोआप अद्ययावत झालेली आहे. एवढेच नाही तर आज आपण SMS-द्वारे पाठवलेल्या पाणी पातळीमुळे राज्याच्या एकूण पाणीसाठ्यात आपोआप बदल झाला आहे. आपल्या धरणाचा पाणीसाठा व राज्याचा बदललेला पाणीसाठा मंत्रालयास आता लगेच दिसू लागला आहे. खरं वाटत नाहीये ना? चला आपण खात्री करूया. M2 मॉड्यूलमध्ये डेली रीडिंग अंतर्गत लेक लेवल रीडिंग या लिंकमध्ये पहा. आजच्या दिनांकाचे रीडिंग तेथे आले आहे. पाणी पातळी कुणी अद्ययावत केली, ती वेळ इत्यादी तपशीलही इथे दिसत आहे. आता M2 मॉड्यूलच्या रिपोर्टमध्ये जा. तुमच्या धरणाचा मृत, उपयुक्त आणि एकूण पाणीसाठा बदललेला दिसत आहे. आता खात्री पटली ना? माझ्या धरणाचा पाणीसाठा अद्ययावत झाला आहे, पण त्यामुळे राज्याच्या पाणीसाठ्यात आपोआप फरक पडलाय, हे कशावरून? असा प्रश्न तुम्हाला आता पडलाय का? ठीक आहे, आता आपण राज्याचा पाणीसाठा दाखवणारा डॅशबोर्ड बघू. त्यासाठी ओव्हरव्ह्यू या पेजवर जाऊ. हा पहा आजचा पाणीसाठा अद्ययावत झाला. तुमच्या धरणाच्या पाणीसाठ्याची भर घालून. पटलंय ना आता? SMS पाठवून पाणीसाठा अहवाल आपोआप तयार कसा होतो ते? अहो, पण धरणाचा कोड माहीत झाल्यावर कुणीही खोडसाळपणे चुकीची पाणी पातळी पाठवली, SMS-ने पाठवली तर? असा प्रश्न अगदी रास्त आहे. कोणत्याही इतर मोबाईलवरून आलेला SMS प्रणाली स्वीकारणारच नाही. प्रणाली फक्त नोंदणीकृत मोबाईलवरूनच आलेला SMS स्वीकारेल. नोंदणीकृत नसलेल्या मोबाईलवरून SMS पाठविल्यास त्या व्यक्तीस असा संदेश प्राप्त होईल: यू आर नॉट ऑथराइज्ड टू सबमिट वॉटर लेवल फॉर द स्पेसिफाईड डॅम. प्लीज कॉन्टॅक्ट द रिस्पेक्टिव्ह डिव्हिजन. पाठवलेला SMS विहित नमुन्यात नसल्यास प्रणाली असा संदेश देईल: इनकरेक्ट ऑप्शन रिसिव्ड. प्लीज सेंड MH वॉटर हेल्प टू नो द युसेज. आणि हां, पाणी पातळीचा SMS चुकीचा पाठवलाय, टाईप करताना काही चूक झाली आहे, अजिबात घाबरू नका.
चूक दुरुस्त करून नवीन SMS पाठवा. प्रणाली नवीन SMS स्वीकारेल आणि जुना काढून टाकेल. पण दुरुस्त केलेला असा नवीन SMS 15 मिनिटाच्या आत पाठवाल याची काळजी घ्या. तर सहकार्यांनो, धरणाच्या पाणी पातळीचे रीडिंग दररोज किंवा आठवड्यास एकदा घ्या आणि साईटवरूनच मोबाईलद्वारे लगेच SMS पाठवत राहा. पाठवाल ना? धन्यवाद.